आत चरावे, चाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गात चरावे, जीवन गाणे गात चरावे. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपण ऐकत आहात संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा, हे माझं आत्मकथन. आणि या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मंडळी, मागील भागामध्ये आपण ऐकलं की लग्न जमलं आणि लग्न जमलं, पण मी कुठंतरी नाराज होतो. नाही, कशात नाराज होतो की मला फोटोत दाखवलेली मुलगी आणि प्रत्यक्ष मी पाहिलेली मुलगी याच्यामध्ये कुठंतरी मला फॉल्ट वाटत होता. आणि का वाटत होता हे काही मला कळलं नाही गेलं. आणि सगळेजण मला दाब आले. म्हणजे सगळे म्हणजे कोण जास्त नव्हते लोक. आता ते पैगंबर मित्र माझा, ते काही एवढं काही बोलत नव्हता माणूस. हं? हं? इतर बोलणारे म्हणजे ते बिभीषण आबा, हं? हे बी काही म्हणजे थोडंसं म्हणल्या काहीतरी तुझा येडेपणा असं तसं. आणि मात्र मला बोलूच देत नव्हते. हं? याच्यामध्ये माझं मन थोडंसं गोंधळ होतं. आणि जी समजा मुलगी मला दाखवली आणि जी दुसरी मुलगी जी उंच होती, आता ती मुलगी म्हणजे आता सध्या ती माझी मेहुणी आहे. पण मला काय वाटायचं, तीच मुलगी मला दाखवली म्हणजे तीच मुलीचा फोटो आहे असं वाटायचं, आणि दुसरी मुलगी दाखवली काहीतरी मला कुठंतरी तफावत वाटायची. पण वास्तविक तसं नव्हतं, हे सगळ्या जणांचं म्हणणं होतं. मग मला का असं वाटतंय याचा विचार मी तिकडून जमून आल्यानंतर बी करलो. एका मनानं मला ती चांगली बी वाटायली, एक मन म्हणायला आपलं कुठंतरी काहीतरी गोंधळ झालाय. म्हणून मी काय केलं, त्यांनी जी ज्यावेळेस मला फोटो आणि पत्रिका दिली होती ती परत एकदा रात्रीच्या वेळी मी चेक करत बसलो. शांत डोकं ठेवून बारकाईने चेक करत बसलो. असं त्यावेळेस मी पाहिली होती, मुलगी पाहण्याच्या अगोदर बी पाहून घेतली होती पत्रिका. आता त्या पत्रिकेत काय घोटाळा होता, ती पत्रिका हस्तलिखित होती. आताच्यासारखं प्रिंटेड पत्रिका नव्हती ती. आणि ती पत्रिका म्हणजे चांगल्या तज्ज्ञ माणसानं केली होती. म्हणजे तज्ज्ञ म्हणजे कोण, की आमचेच नातलग इथं केजला गोपीचंद महाराज म्हणून होते ते. आणि ते प्रसिद्ध ज्योतिषी होते. प्रसिद्ध, खूप लांबवर त्यांचं नावलौकिक होता. आणि त्यांनी पत्रिका बनवलेली होती ती. आणि त्यांचं त्या काळातलं हस्तलिखित थोडंसं वेगळं होतं, काही गोष्टी कळत नव्हत्या यातल्या. आणि नेमक्या कळत नव्हत्या त्यात कुठं काय कळत होती, तारखेमध्ये घोटाळा होता एक. आणि मी पत्रिका चेक करायचो, परत परत चेक करायचो. पत्रिकेमध्ये आता सगळ्या काही गोष्टी सगळ्या बरोबर होत्या समजा, परंतु एक तारखेमध्ये कुठेतरी घोटाळा होतो, हे काहीतरी होतं. कारण त्या तारखेप्रमाणे मला ते काही सापडत नसतं. म्हणजे माझं मन गोंधळून गेलं की त्याच्यामुळं मला कदाचित वाटायला का ही मुलगी नसावी. आता प्रश्न राहिला त्या दुसरी मुलगी म्हणजे उंच मुलगी, ती मेहुणी होती, तिच्यापेक्षा लहान. पण आता ती दिसायला काही ॲक्टिव्ह वगैरे काही नव्हती हिच्यासारखी. मी दिसण्यावर भाळून जायसारखं असा बी काही प्रकार नव्हता. फक्त फक्त काय, फोटोत मला जी दाखवलेली मुलगी उंच होती आणि ही उंच नाही, थोडीशी कमी उंची आहे. इथं कुठंतरी वाटायलं. आता ती मेहुणी तर तिच्यात खूप फरक. ही जे समजा मुलगी जी मला केली म्हणजे जमलेली, ती गोरी होती, म्हणजे गोरी. आणि मेहुणी ही काळी. आता तिचं थोबाड बी बघायला काही मिळ नव्हतं, कारण ती हिच्यासारखी ही नव्हती बिंदास्त. ते लाजाळू, ते आपले गुलसक झलक दिसते तिनं दरवाज्यातून बघित, तेवढंच माझ्या डोक्यात म्हणलं ही तर मुलगी नसावी. असं म्हणजे सारखं सारखं नेमकी मुलगी काय, नेमका घोटाळा आहे असा विचारत होतो. कारण पत्रिकेत बी काहीतरी थोडासा गोंधळ वाटत होता मला. आता पत्रिकात गोंधळ असा विचार की, कारण काय होतं, बऱ्याचशा गोष्टी आता मी ॲडजस्टमेंट करायलो होतो मनानं. कशी, आता पत्रिका
जुळत नव्हती असं नव्हती, पत्रिका जुळत होती काही गोष्टी, पण काही गोष्टीमध्ये तफावत होती. हं? त्यांनी फक्त पत्रिका अशी पूर्ण नव्हती, तिच्या फक्त जन्मवेळ, जन्मतारीख, कुंडली वगैरे असं थोडक्यात होतं त्या जुन्या काळात आपल्याला लिहिलेलं. आणि त्याच्यात आधारे मी पाहत असं आता मोठे मोठे फॉल्ट काय होते पत्रिकेमध्ये, की तिचा जन्म अमावस्याचा, माझा जन्म पौर्णिमेचा, हे एक मोठा गोंधळ. आता ही तारखेमध्ये कुठंतरी जुळत नव्हतं, परंतु हे आता ही मोठं आता अमावस्या आणि पौर्णिमेचं ही जमत नाही, हे तुम्हाला मी सांगतो, तुमच्या माहितीच तो सांगतो, कारण सगळे दोन विरुद्ध आहेत. दिवस रात्र असल्यासारखा कार्यक्रम आहे, म्हणजे दिशा. आता त्या पत्रिकेमध्ये मंगळाचा प्रभाव जास्त दाखवत होता, मला मंगळ नाही. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा तफावतमध्ये होत्या, पण मी ती गोष्ट हे करत नव्हतो. कारण का, मला माहीत होतं जरी मंगळ असला की ते समजा त्या व्यक्तीचं समजा वैवाहिक जीवन थोडंसं हे असतं, म्हणजे ती व्यक्ती मंगळाचा प्रभाव ती अतिक्रमक असते. मंगळ असल्यानंतर ती व्यक्ती कुणाचं ऐकत नाही, तिच्या म्हणजे जीवनामध्ये वैवाहिक जीवनामध्ये सतत तणावग्रस्त राहतं. ह्या गोष्टी माहिती आहेत ना, मला माहिती होत्या आणि अजून माहीत बी आहेत. पण मी ठरवलं होतं ना, कारण मी आव्हानात्मक, मी पुढे एक संकटाला मिठी मारायला चाललो असो, थोडक्यात म्हणायला काय अडचण नाही. आणि त्यांनी समजा सगळ्यांनीच गडबड का केली लग्न करण्याची, की त्यांना पण माहीत होतं की ह्या पोरीला मंगळ, त्याच्या आईवडिलाला माहीत होतं ही या मुलीला मंगळ आहे, मग माहीत नव्हतं अशातला नव्हता. कारण पत्रिकेचे जाणकार तिचे वडील बी, म्हणजे आमचे सासरे बी, त्यांना माहीत होतं मंगळच आहे आणि ही मुलगी लग्न होणं जरा अवघडच आहे, म्हणून त्यांनी त्या गोष्टीत काही गडबड केली असेल, कदाचित जमवलं असेल, काही असेल, त्यांच्या जीवाला माहिती, आपण त्याचा विचार करायचा नाही. परंतु मंगळ मला माहीत असून मी स्वीकारलंय. आणि असं चाललं होतं गोंधळात गोंधळ. तेवढ्यामध्ये काय झालं, जी आमच्याबरोबर माझ्या भावाचा जो मित्र काशीनाथ म्हणून केतचा, तो एका दिवशी 1-2 दिवसानं आला माझ्याकडे. म्हणजे आमचा भाऊ बी होता आलेला, ते आला आणि मला हळूच म्हणला, म्हणले वहिनीने मला बोलवलंय म्हणला. म्हणजे मला एकदम लक्षात आलं, वहिनी म्हणजे आता मला वाटलं भावाची बायकोच आमच्या, म्हणजे आता त्याची वहिनी झाली ना, आता कसं भावाची बायकोला वहिनीच म्हणत होता, आता माझी बायको म्हणजे त्याची वहिनीच म्हणाला होता ना त्याला. मग तू म्हणला वहिनीनं बोल, म्हणलं कोणत्या वहिनीनं? आपल्या नव्या वहिनीनं. मग माझ्या थोडंसं प्रकाश लक्षात आला. त्याचं का झालं काय, तो आलता बरोबर, आठवलं माझा, तो आलता फोटो घेऊन, जी ह्याला आपल्या कुंकू लावतानाचे फोटो काढले होते, ते फोटो घेऊन आला होता. कारण त्यानं फोटो काढले होते त्यावेळेसचे आपलं रोलच्या कॅमेऱ्यानं, ते फोटो घेऊन मला द्यायला आलता. तो म्हणला फोटो दिले आणि तो म्हणला की वहिनीने बोलवलं ह्या. म्हणून लक्षात आलं वहिनीनं बोलवलंय. म्हणलं कुणाला? म्हणले कुणाला बोलवणार आहे? म्हणली भेटायला बोलविलंय. म्हणली आता ही भेटायला बोलविलं ही म्हणजे त्या काळात असं लग्न जमल्यानंतर वगैरे असं भेटणं वगैरे जरा अवघड गोष्टी होत्या. म्हणजे ही दुर्मिळ, शहरामध्ये चालत असेल प्रकार तो, पण खेड्यामध्ये असं भेटत नव्हते. लग्न झाल्याशिवाय मुलगीला जायचंच काम नाही, बघायची लग्नाच्या अगोदर मुलगी, जमलं की नंतर लग्न झाल्यानंतरच काय ती झालं. पण आमच्याकडे ही नवीन आमच्याकडे आहे. तसं काही मला ते अवघड वाटलं नाही गोष्ट, कारण मी त्या जरा थोडा बनेलच होतो. कारण वहिनीनं बोलावलंय, मला कुठेतरी मनाला थोडंसं आनंददायक बी वाटलं, कारण बोलवते आपल्याला भेटेल म्हणजे तिला जाणून घ्यायचं असतात ना. आता ती कसं शहरामध्ये राहिलेली, तिच्या मैत्रिणी म्हणल्या असत्या आम्हाला भाऊजीला बघायचंय, असं तसं काही झालं असेल तिथं कदाचित त्यांचं, म्हणून ती बोलावलंय. म्हणजे जाऊन या म्हणले. म्हणलं बरं, ठरवलं. आणि ती पत्रिकेचा जो गोंधळ चाललाय माझ्या, मग ती पुन्हा राहून काशीनाथनं विचारलंच. म्हणलं त्या दिवशी तसं कसं म्हणायला होतं? म्हणलं
आता तरी बघून घ्या म्हणलं फोटो तर तिचं आहे काय. रात्री अजून म्हणायचं हेच आणि त्याचं. म्हणलं नाही म्हणलं काशीनाथ, मला फोटो जी दाखवली ना ती वेगळी दिसते रे. मग मी फोटो दाखवला त्याला, ती म्हणला नाही नाही ते उगं वाटतंय तसं. म्हणला नाही तीच आहे म्हणलं मुलगी, तीच आहे म्हणलं. म्हणलं पण पत्रिका थोडा घोटाळा, आणि ते आता आम्हाला काय कळते म्हणलं, पत्रिका तुम्ही बघणारी आणि तुम्हीच बघून पत्रिका तुम्ही तुम्ही हो म्हणलात म्हणजे आम्ही काय करायचं, आम्हाला काय करायचं. म्हणजे त्यांना त्याच्यावरला काढून टाकलं. ही गोष्ट आमच्या भावाला बी कळली. आणि मग मी एका दिवशी समजा बीडला गेलो. मग तिथं आमच्या त्या वहिनीला वगैरे असं म्हणजे जमलं सांगितलं. जरा खुश मामला दिसला की म्हणले पत्रिका बित्रिका बघतात. मग बघून घेतली नाही का तुम्ही म्हणतात म्हणा आता पत्रिका तसं आहे तसं आहे. मग नीट बघायत नव्हते का. वहिनीना थोडासा दिला तडाखा आपण. म्हणलं आहे म्हणलं पत्रिकेत आहे म्हणलं तिला मंगळ आहे म्हणलं मुलीला, ते जरा अवघड असतं म्हणलं, पण मी करणार आहे म्हणलं मुली. आता जमलंय बी आणि करायचीच म्हणलं, तीच मुलगी करायची. कारण आता आवडल्या हा प्रकारामुळे नाही तर माझ्या काय गोष्ट होत्या की आपण ही उगाच चाळे करीत बसलो, ही बघ ते बघ असं. ही तर काही तसली तक्रार नव्हती, कारण इस्टेटीसाठी काही त्या माणसाने मला काही बोलले नव्हते, अगं कुठलंच काही त्यांनी घातलं नव्हतं. आणि मी थोडंसं ही घेऊन गेलो होतो, कारण प्रत्येकजण आपापला प्रपंच बघत होतं, आपल्याकडे दुर्लक्ष करत होतं. मग कुठंतरी आपलं होऊन जावं म्हटलं, ती काय पुढे टिकू न टिकू काही होऊ म्हणलं. आता ही मंत्रप्रभावामुळे समजा त्यांच्यावर काही प्रभाव झाला असेल किंवा काही झालं असेल हा विषय वेगळा आहे. पण समजा ते जमलं लग्न, आणि मग तिकडून मिळाल्यानंतर तिथं बोलल्यानंतर म्हणून भाऊ भाऊ म्हणला तुला कळती पत्रिका तर मग तू कसं काही केलंस. म्हणलं कळती पण काही गोष्टी माझ्यासारख्या आहेत ना म्हणलं. काही गोष्टी माझ्यासारख्या आहेत म्हटलं. काही पत्रिका समजा ते आहे आमुषा पौर्णिमा मंगळ आहे तिला, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, पण मी त्याच्यावर मात करू शकतो कारण माझ्याकडे तेवढा प्रभावी उपाय आहे. मंगळाची जरी मुलगी केली असली तरी मी संसार टिकवू शकतो, संसार चालवू शकतो म्हटलं. आता बऱ्याच जणाला काय होतं, मंगळाचा जर प्रभाव असेल, जी मंगळाची मुलगी असेल तर बऱ्याच जणांचे संसार चालत नाहीत, टिकत नाहीत संसार, फार गोंधळ होतो त्याच्यामध्ये. आणि त्या मुली शक्यतो त्या नवऱ्यावर प्रभाव टाकतात. ही बऱ्याच गोष्टी येतात मंगळाच्या असणारे. लग्न म्हणजे विवाहामध्ये त्यांना सुख नसतं त्या लोकांना, ही खरं आहे. मग ठीक आहे म्हणलं लग्न तर होईल ना, वैवाहिक सुख नसले तर चालेल, पण आपण ते सुख मिळवूया. म्हणजे जाणून बुजून आगीमध्ये उडी टाकणे माहीत असताना, ही एक विषयच होता माझा. कारण चांगलं तर कुणी बी करीन म्हणलं चांगल्या ह्याच्यातलं तर, पण अशात बी काहीतरी एक असला पाहिजे मजा, म्हणून मी ती काही तेवढं लक्ष दिलं नाही. मला सर्व गोष्ट आता मग भावाला मी पटवून सांगालो. भाऊ म्हणायला मंगळ म्हणतो मग कसं होतं असं तसं. तर मी म्हटलं अरे बाबा बाकीच्या बऱ्याच गोष्टी जुळतात म्हणलं, पत्रिका जुळती म्हणलं, जुळत नाही. मंगळाचा प्रभाव आहे म्हणलं, तुम्हाला त्यांना काही तेवढं काही कळत नव्हतं त्याच्यातलं. पण बऱ्याच वेळेस मी तिला कितीही आक्रमण केलं तरी मी त्याच्यावर ही करू शकतो नियंत्रण. ते कसं करू शकतो ते मी सांगितलं. की आता ती समजा माझा वर्ग गरुड आहे म्हणलं, तिचा साप आहे म्हटलं. म्हणलं कधी बी म्हणलं गरुड हा सापावर हे करू शकतो म्हणलं, त्याला अलगद सापाला वर उचलू शकतो म्हणलं. मी असं म्हणजे माझी बाजू किती पटवून द्यायची हे सांगत राहिलो. म्हणला मग भाऊ बी लय कुचका बोलायला खंबीर होता. भाऊ म्हणतो म्हणला गरुड पण खालून तू त्या पायामध्ये साप उचलून वरी उचला न्यायला तर खालून पायाला जर चावला सापानं फणा मारला तर म्हणलं मारू दे ना, तेव्हाच साप सोडून देता येईल म्हणलं. हे असं थोडक्यात झालं. आणि मग असं बघता बघता 2-4 दिवस 4-8 दिवस निघून गेले. आणि मग आम्ही म्हणजे मी एका दिवशी ठरवलं की नाही ती म्हणली ना भेटायला या म्हणून, जायचं म्हणलं भेटायला. म्हणून एका दिवशी रविवार गाठला. म्हणजे एका दिवशी मी 8 दिवस झालं बहुतेक आमचं लग्न जमून. तर 8व्या दिवशी ठरलं की मी गेलो. मस्त चकाचक आपलं मस्त गेलो आपलं गेलो. मग सकाळी लवकर म्हणजे तरी 9-10 वाजून गेले असतील. गेलो दारात हजर की मग लगेच
तिला बी आनंद झाला. म्हणले आला बाबा नवरा आपला. हं? लग्न नव्हतं झालं तरी पण आला. आता तिचे सगळे घरचे होते, बहिणी होत्या, आई वडील सगळेच, आजी वगैरे त्यावेळेस होते. मग आले, पाहुणे आले म्हणून मग तिनं पाणी दिलं. मग ती लय धिट्ट आहे, अजून बी धिट्टच आहे तशी. अजून बी काही बदल झालेला नाही. पण त्यावेळेस बी म्हणजे ती लाजत वगैरे काही प्रकार नव्हता. त्यानं आलं की एक 2च रूम होता त्यांच्याकडे. मग ते आलं की तिथं मी बसलो की तिनं पाणी वगैरे दिलं की मग झाली. मग लगेच तिला लगबगीनं मला पाणी दिवस तर लगेच तिची एक मैत्रीण होती शेजारी. मग की शेजारीला सांगून आली, म्हणली आले आलेत का काय म्हणली असं तिला, नवरा आला अगर आलाय ते पोरगा अगर काहीतरी. तिला पटकनी त्या आता हे शेजारीच काही पटकनी सांगितलं ना, आली लगेच बसली माझ्या गप्पा मारी तिकडं तिकडं. मग मी काय केलं होतं, मी बी लय नाटके माणूस होतो ना. मी म्हणलं आपल्यावर हिचं प्रेम आहे का हे बघायचं. आणि ती बी काय विचित्र होती की आपले साधे घरगुती तिनं बी अचानक ते कपडे बिपडे काय मस्त टापाटीप काही राहिना ते भेतच नव्हती ती. ते आपल्या साध्या शब्द कपड्यावर काही गाऊन का काहीतरी होतं आपलं, तशी चालली निघाली. मग तिची आई बोलली काहीतरी, म्हणले की अगं म्हणली पाहुणा आलाय तर तू नीट तर जा. जाऊ दे, त्यांना काय माहीत नाही का होत का, तर माहीतच आहे असली बिनधास्त कार्यकर्ती. मग ती मैत्रीण बी आली पुन्हा पाण्याचं. मग तो पोहे वगैरे असे करत करत चाललं. मग आता काय आम्ही, ती आली मैत्रीण बसली लगेच. ती मैत्रीण बी बसली तिथं खुर्चीवर, म्हणली नमस्कार भाऊजी. आता ही ही मैत्रीणला काय झालं असं ह्यांचं बोलणं, की मैत्रिणींना विचारते मुलगा काय करतो, भाऊजी आमचे काय करते, असं काहीतरी झालं असं ना लग्न जमल्यानंतर. मग तिनं सांगितलं असतं की पत्रिका बघतेस, हस्तरेषा बघतेत वगैरे वगैरे, आमचे कार्यक्रम सांगितले असतील. कारण आम्ही पहिल्यापासून त्याच्यातलंच होतो. मग तिचा काय प्रॉब्लेम होता की तिला तिचा हात बघायचा होता, म्हणजे तिचा हात माझ्याकडून बघायचा होता तिच्या मैत्रिणीला, म्हणून तिला बोलून आणलं. ती आली, मैत्रीण बसली. मग काय आम्हाला आहे आमचा स्वभाव विचित्र. बसली की म्हणली भाऊजी मला एक विचारायचं, म्हणलं माझा हात पहा ना म्हणली. आता आम्ही आता हात पाहायला पहिल्यापासून खंबीर होतो. बघितलं हात बघितला, हे असं खाली इकडून तिकडून बघितला की आम्ही फटकीने बोलून गेलोत. आता बोलून गेलोत. मी म्हणलं तुमचं प्रेम प्रकरण आहे म्हणलं. प्रेम प्रकरण आहे, एक प्रेम प्रकरण आहे, एक लग्न आहे म्हटलं. ती माझ्या तोंडाकडे बघायला लागली आणि आमची कार्यकर्ते बी तिच्याकडे एकमेकाला. आता ते खरं काय तरी त्यांना खरं कुठंतरी लागलं असेल, कारण माझी हस्तरेषा बघणं म्हणजे 100% खरं होतं ना. मग ती बघायला की गप्प बसले, पण ती काहीच कोणी बोललं नाही. म्हणजे पण म्हणलं काय झालं नाही का, म्हणलं होईल म्हणलं, नसेल तर होईल म्हणलं. मग आणि लग्न आणि प्रेम प्रकरण आहे म्हणजे 2 आहेत असं सांगितलं ना. मग ती आता कसं असं, त्यावेळेस ती काय 20 वर्षाची होती आमच्या बायको त्यावेळेस. ती म्हणजे 18 नाही 20 वर्ष आत बाहेर असतील काहीतरी अंदाजे. आणि तीच समान मैत्रिणी, म्हणजे दोन्ही वयाच्या, एकाच वयाच्या. मग ती त्यांच्यात कुतबुत झाली की म्हणजे काय आता, म्हणजे तिचं काय होतं, प्रेम प्रकरण होतं हे नंतर मला कळलं. आणि त्याच्याबरोबर लग्न करायचा हा विचार होता. पण मी म्हणतोय की प्रेम प्रकरण असून प्रेम प्रकरणाबरोबर लग्न होत नाही, हे एक बोललो होतो. लग्न दुसऱ्याबरोबरच होणार आहे. त्याच्यामुळं ती गोष्ट तिला खटकली त्या मैत्रिणीला. मग ती थोडंसं नाराज वगैरे होऊन गेले. मग असं आता प्रश्न राहिला, मग गप्पा मारले. मग तिनं घरी विचारलं आमच्या हिनं, म्हणली म्हणजे घरी म्हणली की आम्ही फिरायला जावं का. म्हणजे आता शेवटी कसं असतं ना, त्या शहरामध्येचं वातावरण अगर त्यांना वाटत आमची बायको म्हणजे काय बिनधास्त कार्यक्रम, न लाजणारी ती डायरेक्ट. आणि मायबापाची लाडकी. आता दुसऱ्या बहिणी होत्या पण ती एवढ्या लाडक्या नव्हत्या. हिला लाडकं पिल्लू आहे आमचं, जाती लाडाचं. काम काही घरातलं काही करायचं नाही, काही नाही, पण लाड भरपूर. मग ती म्हणली जाऊ.
मग आता ही नाही म्हणाय बी नाही गेलं तिच्याबरोबर. आता फिराय दोघं जण जायचे. आता कुठं 8 दिवसाचं आता जमलंय, लग्न जमलंय, ह्या दोघांनी म्हणजे दोघांनी बाहेर कसं पाठवायचं. आजी थोडी ही होती, गमतीची होती आजी. हं? म्हणले कुठं जायचं आहे काय विचारलं असं. तर म्हणले काय नाही आपले जोग्या म्हणजे आपल्या योगेश्वरीला मंदिरात जाऊन येतात. मग आता मंदिरात जायचं म्हणजे काही विशेष हे नव्हतं. म्हणजे काही असं निवड तिथं माणसं नाहीत अशातलं काय नाही. मंदिर हे शहरातच आहे. आणि विशेष म्हणजे त्यांचं दुकान होतं त्याच मंदिराच्या बाजूलाच. त्याच्यामुळे भ्यायच्यासारखं अगर घाबरायसारखं काही काम नव्हतं. माणसातच जायचं होतं. पण योगेश्वरला आम्ही दर्शन करून येतात म्हणून. हं? मग ते थोडंसं खाणंपिणं झालं की मग आम्ही दोघं जण निघालोत अजी. आता घरच्यांनी पाठवलं. मग आमच्या झाले वाट्याने गप्पा इकडं तिकडं इकडं. हं? मग आलो. आता पहिल्यांदाच मुलीबरोबर तसं म्हणजे इथं जमलेल्या मुलीबरोबर फिरायला. हं? असं फिरता फिरता आमच्या गावातल्या कार्यकर्त्यांनी एक बघितलं दोघं जणांनी. पण आम्हाला ती माहीत बी नाही. हां, बघितलं कुठं जोगाव्याची फिरताना. पण आम्ही ती गेलं तिनं आपलं. ती बी धार्मिक आहे त्याच्यामध्ये. आणि ती लहानपणापासून तिथं जन्मच तिचा अंबाजोगाई झाल्या असल्यामुळे तिला सगळं ती मंदिरात तुतलं काही सगळंच माहीत. मला मग असं थोडं बसूया म्हणून एक अजूनही मी गेलो जोगायला. हं? तर तिथं एक मला अजूनही ती पायरी आठवते या. आता सगळं बांधकाम भरपूर. आता त्यावेळेस बांधकाम होतं पण ती बाहेर आता नव्हतं त्यावेळेस आत. मग आम्ही तिथं त्या पायरीवर बसलो गप्पा मारीत. म्हणजे आता गप्पा मारायचं तिला जाणून घ्यायचं. हं? मला जाणून घेण्याचं काय मला माहिती. मग इकडल्या तिकडला मग ते मी होऊनच म्हटलं मी आतापर्यंत समजा मी फिरलोय. हं? फिरलोय म्हटलं सगळं आतापर्यंत सगळं फिरलो काही फिरलो इकडे तिकडं. पण आता मी सगळं सोडून देणार आहे म्हटलं. हं? कारण आता काय माझी एक स्थिर जीवन जगायचं आहे म्हटलं मला. आतापर्यंत काहीही करत बसलो मी इकडं तिकडं म्हणजे पण आता मी स्थिर जीवन जगणार आहे. आणि काही बाहेर आता फिरणार नाही. आता फक्त लग्न केलं की बाकीचे नाटकं वगैरे ही बंद करणार आहे मी. हं? आणि म्हणलं आणि एक लक्षात घ्यायचं. आता गप्पा मारताना काय असं फालतू गप्पा मारत नव्हतो. हं? तर म्हटलं मी एक तुला वचन देतो म्हटलं. आता मंदिरातच बसलेलो होतो मी त्या हॉलमध्ये. म्हणजे असं जे होतं ते काय म्हणजे दरवाजा तिथं साईडला पायऱ्या होती त्या पायऱ्यावर बसलो होतो. म्हटलं एक तुला सांगतो म्हणलं मी तुला म्हटलं एक माझं मनातली इच्छा सांगतो. मी पहिल्यापासून ठरवलंय म्हटलं की माझ्या समजा जी कोणी पत्नी होईल तिला मी असं कामाचं अगर संदर्भात तिला असं काही नाही. मी कमाई करूनच जगविणार हे ठरवलंय म्हणलं. मी अजून काही कमाई जास्त करत नाही काय नाही. परंतु इथून पुढे तुला कुठल्याही बाहेर जायची आवश्यकता पडणार नाही कुठं. मग तिनं घरातलं कसं 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 घर आहे काय घर आहे. आता तिनं आईवडिलाला विचारलं होतं. मग आईवडिलांनी सांगितलं पण माझ्याकडून विचारून कसलं घर आहे म्हणलं. कसलं साधं सिंपल आहे पण मी आता बांधकाम करायलो म्हणलं. ते बांधकामाविषयी मी तुला मला सांगेल थोडंसं पुन्हा पण या पुढील भागात. मग बांधकाम करायला म्हणलं साधं सिंपल आता पत्र्याचंच वगैरे असं तसंच. म्हणलं करायला लागलो म्हणलं. पण तुला सारवायचं वगैरे हा काही प्रकार होणार नाही म्हणलं. काय होतं पूर्वी आमच्या खेड्यामध्ये सारवणं वगैरे पोत्रा देणं ही भिंतीला. पण मी तुझ्यासाठी नाही करत म्हणलं. कारण माझं एक स्वप्न आहे म्हणलं की माझ्या ज्या बायकोला आता सारवायची गरज पडू नये. कुणी बी येऊ जा माझ्या जीवनात. एक माझे प्रत्येकाचं एक स्वप्न असतात तसे. तसं माझं बी स्वप्न होतं की म्हटलं तुला तसं काही नाही. तुला मी माझं साधं सिंपल आहे पण तुला काही तसलं काम करायची गरज पण नाही. कारण तिनं म्हणून दाखवलं ना मला की मला काही सारवायला येत नाही. कारण ती आईनं सांगितलं होतं की तुला मनीषा तुला घरी तिथं साधे घर आहे म्हणले तिथं सारवावं लागेल काही करावं लागेल. चुलीता गॅस नाही काही वगैरे 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 अशा गोष्टी सांगितल्यामुळे ती म्हणली मला काही स्वयंपाक येत नाही. तिनं स्पष्ट सांगते ना. मी लपवून ठेवलं नव्हतं काही. ती म्हणलं मला काही स्वयंपाक येत नाही. म्हणलं मी शिकवितो. म्हणजे तुला मला काही येत नाही काही नाही. मग म्हटलं काय नाही शिकत असतं चटवलं असं तसं आमच्या म्हणजे गप्पा. म्हणलं तुला पण एवढं आहे की मी सारवायचं काही ठेवत नाही म्हणलं. मी हे करून घेतो प्लास्टर वगैरे करून घेणार आहे म्हणलं. तर अशा गप्पा इकडल्या तिकडल्या मारल्या. मग पण तिनं बोलत बोलत सांगून टाकलं
की तुमच्या गावाकडले कोणते म्हणजे कोणतरी नात लगातलं आले म्हणले, पोरगं काही करीत नाही. आणि मग त्याच्यामुळं पप्पा म्हणत होते की म्हणजे ना नो करायला तर म्हणजे आता लग्न जमल्यानंतर सुद्धा म्हणजे बघा तुम्हाला सांगायचंही का, तर मंगळाचा जर प्रभाव असेल एखाद्या व्यक्तीवर तर इथे लग्नामध्ये किती व्यत्यय येतात ते बघायचे तुम्हाला. आता हे माझं आत्मकथन कसं सांगण्यामागचं कारण तीच की कुठल्या ग्रह कुठल्या काय दोषानं कसे कसे परिणाम होतात हेच तुम्हाला सांगण्यासाठीच आत्मकथन सांगतोय मी. नुसता टाइमपास म्हणून करत नाही तुमचा. तर तिनं दिले मला एक थोडंसं म्हणजे तुमच्या आमचे कोणीतरी नातलं का तिने नातलं आता बरंच सांगितलं लक्षात आलं माझ्या. म्हणले की ती म्हणले पोरगं काय करीत नाही, टुकार आहे पोरगं, असलंय तसलंय. आणि मग पोरगी तिथं तर काय खेळ आहे, तिची आई पोराची आई लई आगाव आहे, असं आहे तसं आहे सांगितलंय. म्हणून पप्पा म्हणत होते की नको असं तसं चाललंय. म्हणजे लग्न जमल्यानंतर सुद्धा व्यत्यय यायला चालू झालता. की मग माझ्या डोक्यात आला, अरे म्हणलं हे येतं लई गोंधळ व्हायचं दिसतंय. बरं म्हणलं नाही आईचा काही नाही. मग की मग आपण मग बाहेर कुठेतरी राहावं लागन असलं तसलं. आला बाबा मी पहिल्याच राडा. अरे म्हणलं नाही बघूया म्हणलं पुढचं पुढे. मग त्यांच्या प्लॅन काय ठरला त्यांच्या बी डोक्याने की पोरगं थोडंच तिथं राहणार आहे. पोराचे कामं सगळे तिकडे बाहेर आहेत. कारण आमच्या मामानं सांगितलं पोरगं काय तिथं राहायचं नाही. म्हणजे जी पहिल्या दिवस जसं होतं मुली बघताना जात होतं तसंच इथं पण प्रकार होतो, पण अंधारातून झालेला. पण झटपट झालं जमलं ही विषयच होतं. की मग त्यांच्या डोक्यात म्हणजे थोडी नाराजी, घरच्यांच्या डोक्यामध्ये नाराजी पोराच्या संदर्भात बी. आता ही घरच्याची लाडकी असल्यामुळं आता हिला मी योग्य वाटत होतं कारण तिला जाणवत होतं, पण शेवटी घरच्याच्या बंधनात होती ना ती. मग तिला जर मी समजा आवडत नसतो काही नसतो तर ती माझ्याबरोबर चला म्हणली नसती फिरायला, बोलू वगैरे काही म्हणली नसती. तिनं होऊन बोलून घेतलं होतं ना मला बोलण्यासाठीही. म्हणजे एक मन म्हणत होतं की हिला कुठंतरी मी आहे पसंत. कारण मी विचार करणारा प्राणी होतो. हिची आहे इच्छा, पण घरच्यांचं थोडंसं कुठंतरी घोटाळा व्हायला लागले. पण ही मुलगी अशी होती की कुणाचंच ऐकू शकत नव्हती. जरी बंधन असलं तरी ती शेवटी तिचीच तरा करणार होती. आणि तरा करणार असल्यामुळे ना आमचा मंत्र प्रभाव बी जबरदस्त होता. कारण मी माझ्या जसं मला ज्या गोष्टी हव्यात जसं हवे तसं मंत्राच्या प्रभावानं होऊ शकत होतं हे मला माहीत होतं. कितीही आला व्यत्यय काही संकट आलं तरीही मी जर मंत्राचं चांगलं ह्याच्यानं राहिलो तर ती मी सक्सेस करू शकतो, सफल करू शकतो ही मला खात्री होती. ठीक आहे म्हणलं काय म्हणजे थोडक्यात मला तिच्या बोलण्यातून जाणवलं की घरच्यांची नाराजी आहे. कसं व्हायचं तुझं आणि काय व्हायचं आणि काय नाही. आणि त्यांनी मग पत्रिका बी माझ्या ते बघितलं तर त्या पत्रिका बघितल्यानंतर बऱ्याच जणांनी सांगितलं त्यांना की ही लग्न टिकत नाही. कारण ती पत्रिका त्यांच्या दृष्टीने जुळत नव्हती. पत्रिका जुळत नव्हती काही. म्हणजे त्यांनी थोडंसं ते वाटायला की काय होतं आणि कसं होतं की काय होतं की. पण मला काहीच वाटत नव्हतं कारण माझ्या पाठीमागं कुणी नव्हतं. माझ्या पाठीमागं मी एकटाच. घरचे बघत नव्हते, भाऊ तिकडे त्यांचं ती आणि बाहेरले दोस्त आणि त्यांना काय कळते. मग सगळं मलाच करायचं. फक्त मी म्हटलं पण लग्नाचं कसं तर म्हणलं लग्न साधं सिंपल करायचं म्हणजे म्हणजे काहीच असं लावायचं नाही, हळदी बिळद असला काही कार्यक्रम करायचं नाही, फक्त विधी नाही तर मग कोर्ट मॅटर करायचं म्हटलं असं तसं. नाही पण घरचे म्हणत होते की आपण असं करू छोट्या कान पण घरीच करू असलं तसलं चाललं. म्हणजे मग असं काही गप्पा गोष्टी झाल्या आमच्या. मग बघता बघता दिवस मावळला म्हणजे अंधार थोडं थोडं पडायला लागला. मग निघायची म्हणलं मला गावाकडे जावं लागतंय कारण आता तिथून 30 किलोमीटर आपले जिप्प वगैरे होत्या ह्याच्यापर्यंत कुंभेफळपर्यंत तिथून मला चालतच यावं लागत होतं. मग ते गेलं तिथचा स्टुडिओ होता. मग ही बिंदास्त आमची कार्यकर्ती मग लगेच गेली हळू लाड लाड पप्पा करतीच्या. पप्पा आमचा फोटो काढा ना म्हणली. आता पप्पा बी काय पुरीचा लाडकं पोरगी लाडातल्या वाढलेली त्याच्यामुळं जा काय नाही. मी पहिल्यांदा मग लग्नाच्या अगोदर तिथं मध्ये जाऊन स्टुडिओमध्ये त्यांच्या स्टुडिओमध्ये जाऊन फोटो काढला. आता ते फोटो काढला ते आता मला फोटो सापडला. मी तिला फोन करतो पण ती काय फोटो काय मिळायला गेले मला. तर बघूया अजून तुम्हाला दाखवेल ते फोटो पहिला फोटो आमचा. तर मग आम्ही मध्ये जाऊन फोटो पहिला काढला. मग ते आलीपर्यंत ह्याच्यापर्यंत स्टँडपर्यंत तिला स्टँडहून पलीकडे घराकडे जायचं होतं. तरचं मग ती मला गाडीत म्हणजे याच्यात जीपमध्ये बसविलं.
तेवढ्यात मग मला लक्षात आलं की मला एक बांधकाम चालू इकडं ते टोपलं घ्यायचं होतं. लोखंडी टोपलं तिथं घेतलं. आणि मग तेवढ्यात तिची मैत्रिणीकडून जर फिरत होती ती जी आलती का ती म्हणली, अजून भाऊजी गेले नाहीत का? म्हणली नाही. म्हणली इकडे लावायला चालले. गेले ते दोघे जणी, मी आपल्या इजिप्तमध्ये आलो. ही असं आमची पहिली भेट, असं बोलणं वगैरे बिनधास्त. ती बी निलाजरीन, मी बी निलाजरा. हां, म्हणजे आम्ही लाजण्याचा काही, आता तर तो वेगळा विषय हो, पण त्या काळात फार विचित्र होतं ना. त्या काळात असं एवढं बोलणं वगैरे नव्हतं चालत एवढं. पण ते झालं. म्हणजे आमचं पहिल्यांदा बोलणं वगैरे झालं, त्याच्यात आमच्या लग्नाच्या विषयाचं निघलं. पण पुढे अजून काय काय व्यत्यय झाले लग्न होईपर्यंत. बऱ्याच गोष्टी ऐकायच्यात तुम्हाला. लग्न कसं झालं, काय झालं पुढे, बरेच आमचा इथून पुढे तर आता खाली मजा आहे. ही संघर्षमय जीवन आहे आता इथून पुढे आमचं. तर ते ऐकायला विसरू नका आणि ऐकत राहा माझं आत्मकथन, संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा. तर मंडळी, याबरोबरच आजचा हा भाग इथेच थांबूया आणि परत भेटूया पुढील कार्यक्रमात, पुढील भागात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.